द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, हे पहिलं वचन वाचत असताना तुमच्या डोक्यात कधी असा विचार येतो का, किती सुंदर वचन आहे ते. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. छोटंसं वचन आहे, पण एकदम प्रखररित्या ते काहीतरी व्याख्या करत आहे. आमेन. काहीतरी व्याख्या करत आहे. ते डायरेक्ट जो दाराने आत येत नाही, कुठून तरी चढून येतो, तो चोर व लुटारू आहे. आमेन. मला हा प्रश्न पडला होता, मेंढवाड्यात आल्याशी मतलब आहे, दाराने यायची काय गरज आहे? आला ना, येऊ द्या, कसाही येऊ द्या, आला, भरपूर झालं. नाही. आमेन. तसं नाही. जो दाराने येण्यासाठी स्वतःला उपलब्ध करत नाही, दारामधून येण्यासाठी स्वतःला काय म्हणतात त्याला, अधीन करत नाही. हॅलो, दाराच्या अधीन करत नाही, तो मेंढवाड्यामध्ये सुद्धा विश्वासाने राहणार नाही. आमेन. आमेन. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्या डोक्यामध्ये असे विचार येणार आणि येतात, आणि ते आल्यावरती त्यांची एक वचनाद्वारेच ते प्रश्नांचे आपण सोडवणं केलं पाहिजे. त्या मेंढवाड्यामध्ये काहीतरी महत्वाचं आहे. आमेन. त्या मेंढवाड्यामध्ये दारातून आत येताना त्या मेंढराची किंवा जो कोणी आत येणार असेल त्याची एक वेगळ्या प्रकारची हृदयाचं परिवर्तन झाल्याशिवाय तो आत येऊ शकत नाही. आमेन. आणि त्याच्याशिवाय तो त्या दारातून आल्याशिवाय त्या मेंढवाड्यामधले बाकीचे इतर मेंढर सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही. आमेन. हे फार महत्वाचं असतं प्रियांनो. मेंढवाडा एवढा महत्वाचा का आहे? मेंढवाड्यामध्ये वस्ती करणं, मेंढवाड्यामध्ये मेंढपाळ असतोच असतो, पण त्यासोबत त्या मेंढपाळाला पूर्ण खात्री वाटेल असा त्यांनी मेंढवाड्याच्या भिंती भक्कम केलेल्या असतात. येस. त्याला गॅरंटी जोपर्यंत होत नाही की ह्या भिंतीमधून या काटेरी तुम्ही खेडा आहे मला माहिती आहे, पण तसं नाही आहे जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळातलं होतं. आमेन. मेंढऱ्या वळायला जाणं, बकऱ्या वळायला जाणं मी पाहतो, मी पाहिलेलं आहे, मी भेटलेलो आहे, मी राहिलेलो आहे त्यांच्यामध्ये, सगळं मला माहिती आहे. पण प्रभू येशूच्या काळात जसं होतं प्रियांनो, तसं आत्ता सध्या आपण फार पुढारलेले आहोत, फार आपण आधुनिकतेने पुढे आलेलो आहोत. आमेन. म्हणून हे फार महत्वाचं आहे समजणं की मेंढपाळ जो असतो, तो मेंढपाळ जो आहे त्या मेंढवाड्याच्या चारी बाजूनी असं काटेरी झुडूप, असे काटेरी भक्कम कुंपण उभारतो की सिंह किंवा लांडगा किंवा कुठलाही हिंसक प्राणी त्याच्यातून आत घुसून येऊ शकत नाही. आला तर पूर्णपणे फाटला जाईल, पूर्णपणे फाटला जाईल. त्याशिवाय तो दार नाही तयार करत. जोपर्यंत मेंढवाड्याची चारी बाजूचं कुंपण तयार होत नाही तोपर्यंत दार तयार नाही करत. लक्षात ठेवा. प्रभू येशूने इथं जे उदाहरण दिलेलं आहे हे फार महत्वाचं आहे.
त्या मेंढवाड्यामध्ये त्याच्या दृष्टीने मौल्यवान असणारे तुम्ही आणि मी राहणार आहोत. आमेन. त्या मेंढवाड्याकडे बघत असताना तो तिथं अशा प्रकारे बघत आहे की ही जागा माझ्या प्रियजनांसाठी आहे. आमेन. काय आहे? माझ्या प्रियजनांसाठी ती जागा आहे. तिथं सर्व सुरक्षा पूर्णपणे दिलेली जाणार जागा ती तशी आहे. आमेन. आणि त्या जागेमध्ये त्या दारातून आल्या वाचून कोणी आत येऊ शकत नाही. त्याच्यासाठी ती दार बनायसाठी प्रभू येशू त्या मेंढवाड्याचं दार बनायसाठी त्यांनी फार मोठी किंमत मोजलेली आहे. मग त्या मेंढवाड्यामध्ये जे तुम्ही आणि मी राहणार आहोत त्याचं दुसरं एक नाव आहे. आपण ते वाचूया. मत्तई शुभवर्तमान उघडा. मत्तई शुभवर्तमान उघडा 9वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान 9वा अध्याय. ओके. आणि 15व्या वचनापासून 17व्या वचनापर्यंत मी वाचतो. येशू त्यांना म्हणाला, वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. कोणी काय लिहिलेले? कोऱ्या कपड्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावित नाही, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडिते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुंदल्यात घालत नाही, घातला तर बुंदले फुटून द्राक्षरस मोडतो आणि बुंदले बिघडतात. तर नवा द्राक्षरस नव्या बुंदल्यात घालितात, म्हणजे दोन्हीही नीट राहतात. प्रियांनो, त्या मेंढवाड्याला एक वेगळं नाव पण आहे, वधूचा वाडा. आमेन. काय आहे? द ब्राइडल चेंबर. तिथं ख्रिस्ताची वधू जी सुंदर नटलेली जाणार आहे ती तिथं तयार होणार आहे. आमेन. त्या मेंढवाड्यामध्ये तिला तिथं सुशोभित केलं जाणार आहे. त्या मेंढवाड्यामध्ये तिला तिथं तयार केलं जाणार आहे. त्या मेंढवाड्यामध्ये ख्रिस्ताची वधू तयार होत आहे. आमेन. हे फार महत्वाची जागा आहे. बऱ्याच वेळेला अनेक लोकांना वाटत असतं की चर्चला का गेलं पाहिजे, चर्चला गेलंच पाहिजे का, आमच्या नोकऱ्या असतात, आम्ही काय करू शकतो. प्रियांनो, युनिव्हर्सल चर्च फक्त आपल्या बोलण्यात आहे. युनिव्हर्सल चर्च. पण जागतिक मंडळी, येस, जागतिक मंडळी फक्त आपल्या बोलण्यात आहे. पण अख्ख्या बायबलमध्ये तुम्ही नवा करार वाचायला घेतला तर स्थानीय मंडळांना किती महत्त्व दिलेलं आहे. एवढं महत्त्व आहे की पौलानी प्रत्येक स्थानीय मंडळीला वेगळं पत्र लिहिलेलं आहे. आमेन. आणि त्यांचे गुण आणि त्यांचे दोष सगळे दाखवलेले आहेत. जर का स्थानीय मंडळ्या महत्त्वाच्या नसत्या तर ते पत्र प्रगटीकरणामध्ये नसते. आमेन. आज प्रियांनो, हे समजणं आणि जाणणं फार गरजेचं आहे की त्या ठिकाणी तिथं जी वधू तयार होणार आहे त्या मेंढवाड्यामध्ये त्या वधूच्या त्या
महालामध्ये जिथं ती तयार होणार आहे, तिला पूर्णपणे दागिन्यांनी नटवलं जाणार आहे, तिला पांढरे शुभ्र वस्त्र घातले जाणार आहे, तिथं कोणत्याही दुष्ट हेतूने येणाऱ्या चोराला किंवा खून करणाऱ्याला परवानगी नाहीये येण्याची. आमेन, आमेन. तुम्हाला आणि मला स्वतःला त्या नजरेने बघायची गरज आहे. येस, तुम्हाला स्वतःला त्या नजरेने बघायची गरज आहे. प्रॉब्लेम आपला असा होतो प्रियांनो, की आपल्या डोळ्यासमोर या जगातले कितीतरी घटना घडत असतात. आपण त्याचा अनुभव घेत असतो, आपल्या आजूबाजूला घडताना बघत असतो. आपल्या मनातून, आपल्या विचारांमधून, आपल्या दृष्टीसमोरून ह्या आपलं स्वतःची व्हॅल्यू जे आहे ती आपण स्वतः कमी 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 करत चाललेलो असतो. ते दार जे मी पहिल्या दिवशी शुक्रवारी सांगितलं, ते दार कोणाच्याही डिग्री बघून आतमध्ये येणं किंवा न येणं ठरवत नाही. आमेन. ते दार कोणाचे कपडे बघून आत यायला मिळेल का बाहेर ठेवणारे हे ठरवत नाही. उलट ते म्हणतो तुमचे सगळे चांगले कृत्य फाटक्या चिन्हांसारखे आहे. आमेन. लक्षात असू द्या, येशू ते दार आहे. त्यांनी तो तयार केलेला आहे. त्या मेणवाड्यामध्ये तुम्ही आणि मी त्याची वधू तयार होत आहोत. त्या ठिकाणी जर का बाहेरून कोणाला यायला परवानगी नाहीये, भिंतीवरून चढून, आणि ते येणार नाही ह्याची खात्री तो करणार आहे. आमेन. मन तुमची आणि माझी पण जबाबदारी आहे की आपण त्या मेंढवाड्यात कसं राहूया. हॅलो. हा, आपण त्या मेंढवाड्यात कसं राहणार हे पण आपली जबाबदारी आहे. ही फार महत्वाची जबाबदारी आहे. एकमेकांना ओरबडून खाणारे, एकमेकांमध्ये जळोफा कपट कारस्थान करणारे, एकमेकांना नुसतं चढाओढ लावून ठेवणारे, त्या मेंढवाड्यात आपण आलो असू, पण तसं करत आपण त्या मेंढवाड्यात नाही राहू शकत. फार महत्वाची आपली भूमिका आहे, फार महत्वाची आपली जबाबदारी आहे. आपल्या सर्वांना फार महत्वाची एक कामगिरी देवाने दिलेली आहे, प्रभू येशूने दिलेली आहे. त्यांनी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. लूक शुभवर्तमान काढा. लूका रचित सुसमाचार. मला हिंदीमध्ये थोडं बोलायची सवय झाली, कारण आमच्या चर्चमध्ये यूपीचे खूप लोक आहेत. ओके. लूका रचित लूक शुभवर्तमान आणि 11 ते 16 वचनं मी वाचतो. कोणी वाचेल का 11 ते 16? वाचा प्लीज. 11 ते 16 अध्याय 15 सॉरी. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बाबाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीचा त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील काही रहिवाशांजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत. त्यांना शेंगा तरी खाऊन पोट भरावे
विचार करा, मी तुम्हाला हा उधळ्या पुत्राचा दाखला का घेतलेला आहे? हे फक्त एक घटना आहे. कारण त्या मेंढवाड्यामध्ये, त्या वधूच्या महालामध्ये कसं राहायचं हे हा दाखला आपल्याला शिकवतो. हा दाखला आपल्याला शिकवतो. सर्वसाधारण लोक आहेत ते. दोन्ही भाऊ आहे, एक बाप आहे, श्रीमंत आहे, कष्ट करून पैसा मिळवलेला आहे, आणि मग धाकटा मुलगा बापाला म्हणतो की तुझ्या संपत्तीतून माझा हिस्सेचा वाटा मला दे आणि मला जाऊ दे. आणि बाप त्याचं ऐकतो आणि त्याच्या कष्टाने कमवलेला पैशाचा अर्धा भाग त्याला देतो. आणि थोरला मुलगा घेत नाही. धाकटा मुलगा जातो आणि सर्व चंगळ करून, हजामजा करून, घाणेरड्या सगळ्या सवया करून सगळं पैसा उधळून लावतो. आणि ज्या वेळेस सगळं उधळून लावलेलं आहे, ज्या वेळेस सर्व नष्ट झालेलं आहे, त्या वेळेला त्याच्याकडे काहीच राहिलेलं नाही. त्या वेळेला दुष्काळ येतो. आणि दुष्काळ आल्यावरती पोटाची आग, भूक लागलेली आहे, ती शांत करायसाठी, ती कशी शांत करावी हे त्याला कळत नसतं. म्हणून तो जे डुकरं चरणारे असतात, डुकरं चरायला स्वतःला घेऊन जात असतो, त्या डुकरं चरायसाठी जात असतो. आमेन, आमेन. आणि त्यावेळेला प्रियांनो, ते डुकरं खात असतात, त्याला वाटतंच मी ते खावं, पण ते खायची माझी पात्रता नाही आहे. मग त्याला आठवतं, माझ्या बापाच्या घरात किती चंगळ आहे, नोकरांना पण त्यांचा वाटा व्यवस्थित मिळतो. आणि तो उठतो आणि आपल्या बापाकडे जातो आणि तो मनात ठरवतो की मी माझ्या बापाला म्हणेल, काय म्हणेल, की मी तुझा पुत्र होण्याच्या लायकीचा नाहीये, मी तुझा पुत्र म्हणून घेण्याच्या लायकीचा नाहीये. मला तुझ्या घरामध्ये तुझ्या सेवेसाठी एखाद्या चाकराप्रमाणे तू ठेव. आमेन. आणि तो ज्या क्षणाला उठतो आणि घराकडे जायला निघतो, त्याच्या गावाकडे जायला निघतो. किती वाजता पोचला, काय झालं, किती वाजले होते, काय नाही दिलेलं, पण किती पण वाजलेले होते, तो ज्या क्षणाला त्याच्या घराच्या रस्त्यावर आला, त्या क्षणाला त्याच्या बापाचे डोळे त्याला पाहत होते. आमेन. त्याच्या बापाचे डोळे त्याला पाहत होते. यहुदी लोकांमध्ये त्या काळामध्ये एक रूढी आहे, परंपरा आहे. तुम्हा लोकांना, किती लोकांना माहिती आहे मला नाही माहिती ते. त्या परंपरेचं नाव आहे केजाजा. काय आहे नाव? केजाजा. आता विचार करा, हा उधळा पुत्र आपलं अर्धी मालमत्ता घेतली, ती सगळी विकली आणि परप्रांती निघून गेला. आमेन. त्याच्या मालमत्तेमध्ये काय नुसतं पैसा होता, नुसतं सोनं होतं, नुसते हिरे मानके होते? विकलं काय त्याने? जमिनी विकल्या. आमेन. काय विकलं त्याने? सर्व मालमत्ता जी बापाची कमवलेली होती ती विकली. आता त्या मालमत्तेवरती, त्या शेतांमध्ये त्या गुरढोरांना राखणारे कर्मचारी असतात, नोकर असतात, दास असतात, गुलाम असतात. आमेन, आमेन. आता नीट ऐका मी जे सांगतो ते. जर का त्यांनी विकून गेला निघून आणि त्या नोकराला नंतर चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला नाही, परत चांगला मालक मिळाला नाही, हा तर हजामजा करत बसलाय तिथं, पण नोकर आणि त्याचे घरचे सगळे उपाशी मरत असतील, सगळ्यांचं नुकसान झालेलं असेल, मग आता ज्यावेळेस ते नोकर त्याला येताना पाहतील, त्यांनी जर का त्याच्यातल्या एकानी नोकरांनी पण जाऊन एखादं मातीचं मडकं
धावत जाऊन त्याच्या समोर फोडलं तर त्या मुलाला आत येता येणार नाही. तर त्या मुलाला आत येता येणार नाही. आत आला तर ढोंडमार करून जीव मारलं जाईल. हे केजाजा, तिथली केजाजा रूढी होती. म्हणून तो बाप कोणताही नोकर तिथं पोचायच्या अगोदर धावत धावत पळत गेला. आमेन. माझ्या मुलाला कोणीही शापित केलं नाही पाहिजे. तो परत येत आहे, मी जाऊन त्याला मिठी मारणार. चुकला माझा मुलगा, मला ठाऊक आहे, पण आता तो परत येत आहे तर मी त्याला माझ्या मिठीमध्ये घेणार, माझ्या घरात घेणार. आमेन. त्या मेंढवाड्यामध्ये ख्रिस्ताची वधू सुरक्षित राहील. कोणीही त्या वधूला शापित करू शकणार नाही. कोणीही त्यांना आत येण्यापासून अडवू शकणार नाही, कारण तुमच्या बापाचे डोळे तिथं लागलेले आहेत. माझ्या पुत्रावर विश्वास ठेवून जो कोणी येईल त्याच्यासाठी माझे हात नेहमी उघडे असतील. आमेन. आता मी तुम्हाला पुढे सांगतो. आता पुढे चलूया. उघडा परत ते वचन. मत्तईचा शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 16-17 वचन वाचा परत. आमेन. आमेन. तसंच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुंदल्यात, अहो मोठ्याने बोला, जुन्या बुंदल्यात नाही हो, जुन्या बुंदल्यात बोला. मुद्दामून केलं मी. जुन्या बुंदल्यात नवा द्राक्षरस घालत नाही. मेंढवाड्यामध्ये आल्यावरती जुनं जीवन जगू शकत नाही. आमेन. हॅलो. मेंढवाड्यामध्ये तुम्ही आलेला आहात, त्या दारातून आत आलेला आहात. तुमचे सर्व मागले जीवन येशूने माफ केलेले आहेत. तुम्हाला स्वच्छ धुतलेलं आहे. तुम्हाला पांढरे शुभ्र वस्त्र दिलेले आहेत. आता त्या वधूच्या महालामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहात. मग आता इथं जुने बुंदले चालणार नाही. आमेन. जुने बुंदले नाही चालणार. मी दरवेळेस जेव्हा माझ्या जीवनातल्या साक्ष सांगतो, मला तुम्हाला फार नम्रपणे सांगायचंय काहीतरी, फार नम्रपणे काहीतरी सांगायचंय. मी फुशारकी मारायला सांगत नाही, फार नम्रतेने मी हे सांगत आहे तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये 60 वर्षाचं हे जीवन आहे, त्यापेक्षा जास्ती आहे. खूप अनुभव दिलेले देवाने, खूप प्रसंग हृदयावरती कोरले गेलेले आहेत. नवीन द्राक्षरस जुन्या बुंदल्यांमध्ये ओतला जाणार नाही. हे मी मेसेज तयार केला, प्रीच केला. ज्या रविवारी मी प्रीच केला चर्चमध्ये, त्याच रविवारी माझ्या चर्चमध्ये एका वडील सिनियर सिस्टर होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांचा एक लांबचा भाचा, त्यांचा भाचाच जो पहिला आमच्या चर्चला यायचा, त्याला जिभेला काहीतरी झालेलं आहे.
जखम झालेली आहे. हा भाचा प्रियांनो, मी त्याच्या घरी जायचो, तो आमच्या चर्चला यायचा. मी त्याला खूप हळूहळू प्रोत्साहन देत देवाकडे आणत होतो. लग्न झालेल्या छोटे छोटे 2 एकदम गोड, त्याला काय शब्द म्हणतात, गोजीरवाणे, एकदम गोड मुलं त्याचे 2 छोटे छोटे. पत्नी, ते यायचे चर्चला. आणि ह्याला फार मित्रांचा नाद. तर मी ह्याला हळूहळू जरा संसाराकडे लक्ष दे, कुटुंबाकडे लक्ष दे, फॅमिलीकडे बघ, लेकरांकडे बघ. चांगला कारागीर. पण लहर आली की गेला मित्रांबरोबर. आणि कुठे, साधं आजूबाजूला नाही, पुण्याच्या अलिबाग, गोवा, कुठे पण मित्रांबरोबर. आता मला ठाऊक आहे हो, हे सगळं मित्र काय जाऊन करत असतात. मी नाही सांगू शकत, मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. कारण 900 चूहे खाके बिल्ली हज को चली. ओके, आम्हाला माहिती आहे मित्र काय करतात. तर मी त्याला फार हळूहळू फार प्रोत्साहन करत जपून त्याला. तर एकदा मी त्याच्या सेल ग्रुपला त्याच्या घरी मीटिंग ठेवायचो. त्याच्या घरी जायला निघालो आणि मी त्याला फोन लावला तर तो त्याला मग सॉरी पास्टर, मी इथं अलिबागला आलेलो आहे. बोला, अरे काय बोललो, असं काय करतोस तू? मला वाटलं फॅमिली बरोबर गेला. म्हणलं फॅमिली नाही, फॅमिली घरीच आहे, आम्ही मित्रांबरोबर आलेलो आहे. बोललो अरे यार, फक्त एवढंच बोललो. अरे यार, ठेवून टाकला फोन. मी काय बोललो नाही पुढे. मला फार वाईट वाटलं. पण ते अरे यार बोललेलो पण त्याला झोंबलं. त्यांनी चर्च सोडलं. आणि जे ही आंटी आमच्या चर्चला यायची, त्यांचे सून वगैरे यायची, त्यांचे सख्खे नातेवाईक त्यांच्या समोर त्यांच्या घरात जाऊन माझ्या नावाने एवढ्या घाण शिव्या देत होता. खूप शिव्या देत होता. मला कोणी काय सांगितलं नाही. पण ज्या वेळेला त्याच्या जिभेला जखम झाली हे कळालं, त्यावेळेस मला कळालं, मी हाच वचन प्रीच केलेलं होतं, जुन्या बुंदल्यांमध्ये नवीन द्राक्षरस ओतला जाणार नाही. तुझ्या मनात काय असेल तू जाणो, मला तर नवीन द्राक्षरस हवा आहे. मी सगळं सोडून दिलं, सगळं विसरून गेलो. त्याला भेटायला त्याच्या घरी गेलो. त्याची भेट घेतली, त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. त्याला कॅन्सर झाला जिभेचा, 3rd स्टेजला. खूप प्रार्थना चालू झाली, त्याच्यासाठी खूप मदत उभी झाली. त्याला मिरजला आम्ही लॉकडाऊनमध्ये स्पेशल परमिशन्स काढून, पोलिसांच्या परमिशन्स काढून, हॉस्पिटलच्या परमिशन काढून मिरजपर्यंत त्याला आम्ही एकदा नाही 3-4 वेळा ट्रीटमेंटसाठी पाठवलं. का तर तो बरा व्हावा. प्रियांनो, मी आज फुशारकी मारायसाठी हे तुम्हाला सांगत नाहीये. पण जर का तुम्हाला त्या मेंढवाड्यामध्ये राहायचं आहे, जर का ख्रिस्ताची वधू म्हणून तुम्हाला आणि मला या मेंढवाड्यामध्ये फलायचं आहे, फुलायचं आहे, मूळ धरायचं आहे, तयार व्हायचं आहे, आणि त्या 10 कुमारींपैकी ज्या 5 कुमारी आतमध्ये घेतल्या गेल्या, त्यांच्या त्या 5 कुमारींमध्ये आपल्याला जर का सामील व्हायचं आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या, जुन्या बुंदल्यांमध्ये नवीन द्राक्षरस ओतला जाणार नाही. जुनं जीवन, जुन्या पद्धती, जुनं विचार, जुनं सर्व काय आपल्याला त्या दाराच्या बाहेर सोडून यायला लागेल. आमेन. त्या दाराच्या बाहेर, कारण ते दार प्रभू येशू आहे.
आपल्याला आत घेण्यासाठी त्यांनी फार मोठी किंमत मोजलेली आहे आणि अजूनही तो मोजत आहे. विचित्र जीवन जगतो आपण. मेंढवाड्याच्या दारातून येतो आपण आत, पण आपण जुने बुंदले जपून वापरत असतो. फाटला नाही गेला पाहिजे. इथून टाका, तिथून त्याला काय म्हणतात, ते सुपर ग्लू काय म्हणतात त्याला, फेविक्विक लावा, म्हणजे फाटला नाही गेला पाहिजे. पास्टरनी बघितल्यावर दिसलं पाहिजे की बुंदला टिकलेला आहे. पास्टर बघून काही करणार नाहीये. जेव्हा करणं वाजेल, ज्या 5 आत घेतल्या जातील आणि ज्या बाहेर राहतील, त्यावेळेस सगळं काय उघडकेस होईल. हॅलो, मी तुम्हाला समजेल अशा भाषेत बोलत आहे ना. माझी मराठी कळत नाही तुम्हाला. लक्षात असू द्या, जुन्या बुंदल्यांमध्ये नवीन द्राक्षरस ओतला जाणार नाही. मग त्या मेंढवाड्यामध्ये नवीन होण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत. मला शिव्या दिलेल्या, माझ्या विरुद्ध जे काय केलं, त्याच्या लेकरांची फी सुद्धा माझी पत्नी आणि मी भरत होतो. तरी पण शिव्या मिळाल्या. आता आमचं जीवनच तसं आहे की नाही पास्टर. तो गेला बिचारा, वाईट वाटलं मला. पण अजूनपर्यंत माझ्या चर्चमध्ये तुम्ही जर का व्हिडिओवर बघितलं तर जे पुलपीट दिसतं ते त्यांनी बनवलेलं आहे. समोरचं सगळं ॲक्रेलिकचं काम, एवढा सुंदर कारागीर. बघा तुम्ही, मी ते काढत नाही अजिबात, कारण मला तो प्रिय होता आणि अजूनही आहे. आणि माझ्या जीवनात मला नवीन द्राक्षरस हवा आहे. आमेन. मला तुम्हाला आज आव्हान करायचं आहे. मला तुम्हाला आज एक संधी नवीन द्यायची आहे. तुम्हाला जर का तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन पाहिजे, तर सर्वात मोठं परिवर्तन त्याच वेळेस येईल ज्या वेळेस नवीन द्राक्षरस ओतला जाणार आहे. आमेन. नवीन द्राक्षरस ओतला जाणार आहे. जे इथं पाळकीय सेवा किंवा सुवार्थ गाजवायची सेवा करतात किंवा इतर सर्व सेवक आहेत, मला तुम्हाला सांगू द्या, नवीन द्राक्षरसाशिवाय आपल्या सेवेला सामर्थ्य पण नाही, रस पण नाही आणि चव पण नाही. लक्षात असू द्या, नवीन गोष्टी, आपल्या जुन्या गोष्टी घेऊन आपण ख्रिस्तामध्ये चालू शकत नाही. जुने विचार, जुने पद्धती. एका मैतेला मी गेलो होतो. शववाहिकामध्ये बसलो होतो. शववाहिकाच बोलतात ना त्याला. शववाहिकामध्ये बसलेलो. त्या शववाहिकाबरोबर दुसऱ्या पण नातेवाईक बसलेले होते. जो व्यक्ती मरण पावलेला होता त्याचे नातेवाईकच तिथं होते. आणि ते आपसामध्ये आता चालले, चर्चमध्ये कार्यक्रम संपला, कब्रस्तानात चालले आणि तिथं आपसात बोलत आहे, मी माझ्या पदराला गाठ मारून ठेवलेली आहे, कधी विसरणार नाही. त्या ह्या माणसाच्या बायकोनी कसा माझा अपमान केला होता. मी पास्टर आहे, मी तिथं बसलोय आणि मी सगळं ऐकतोय. बोललो देवा, मी खरोखर बघायला लावलो कुठे गाठ दिसते पदराला. आणि आपण ख्रिश्चन म्हणवतो. पुरुष फार चांगले असतात असं नाही, पुरुष पण तेवढेच
काय शेराला सव्वा शेर. ओके. आज माझ्या जीवनामध्ये नवीन द्राक्षरस ओतला गेला पाहिजे. आज माझ्या जीवनाची एक नवीन दिशा मला मिळाली पाहिजे. आज मी सर्व जे जुनं आहे ते मागे सोडून त्या मेंढवाड्यामध्ये नवीन रीत्याने प्रवेश करणार आहे. आमेन. हे आपल्या हृदयाला आपण बांधलेलं पाहिजे. हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. कारण त्याशिवाय मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या मेंढवाड्यामध्ये आपलं स्थान परमनंट होणार नाही. आमेन. परमनंट होणार नाही. आज तो नवीन द्राक्षरस ओतला जाण्यासाठी, ते नवीन बुनला तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्ही काय करायला तयार आहात? काय करायला तयार आहात? जुन्या जखमा आहेत हृदयामध्ये, जुन्या जखमा आहेत हृदयामध्ये. असू द्या, देवासमोर हृदय उघड करा. आमेन. जो त्यावेळेस द्राक्षरस होतील, त्या जखमा आरोग्य पावतील, भरून जातील. आमेन. त्यांनी मला असंख्य अपराधांची क्षमा केलेली आहे. आमेन. असंख्य अपराधांची क्षमा केलेली आहे मला. मी त्यांनी मला शिव्या दिल्या, त्यांनी मला काय केलं मी नाही आठवण नाही केली. पहिला धावत गेलो त्याच्याकडे. ज्या रविवारी मला कळालं, त्याच्या संध्याकाळी 6-6:30 त्याच्या दारात मी उभा होतो. प्रियांनो, नवीन मार्गाने चालायला तुम्ही तयार आहात का? क्षमा देण्यासाठी तुम्ही तयार आहात का? लोकांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आमेन. हे फार महत्वाचं आहे. त्या मेंढवाड्यामध्ये मला तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे, कोणी तुमच्या केसाला पण धक्का लावू शकत नाही. एवढं तिथं संरक्षण, असं बळकट संरक्षण आहे. बळकट संरक्षण आहे. कोणी आत येऊ शकत नाही. पहिला त्यांनी ते कुंपण उभारलं, मग तो दरवाजा स्वतः झाला. आमेन. आज मी तुम्हाला आव्हान करायला मागत आहे. इसाक की मी टेक द वर्शिप. ही फार महत्वाची वेळ आहे. नवीन द्राक्षरस नवीन बुदल्यांमध्येच ओतला जाणार आहे. मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे, काही मिनिटं देणार आहे, देवासमोर आपलं जुनं जीवन कबूल करायला, आपले जुने विचार कबूल करायला, आपले जुने जे काय असतील हेवे दावे भेदभाव जे काय असतील ते देवासमोर कबूल करायला मी तुम्हाला काही मिनिटं देणार आहे. आणि मग देवाच्या आत्म्याद्वारे तो अभिषेक तुम्हावर मोकळा केला जाईल. आमेन. आपण सर्व